आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. येथे नाही उर आले अवतार येरथे पामर. किती आले तर किती गेले. मग रोज येणाऱ्यांची संख्या किती आहे आणि जाणाऱ्यांची संख्या किती. मग आलोय म्हणजे जावं लागणार. जाण्याला आपण अडवू शकत नाही ना महाराज. आलोय, ज्याचा वाढदिवस झालाय त्याचं पिंडदान करावं लागणार आहे. त्याला काही नकार देण्यात काही तथ्य. माणसाच्या जीवनामध्ये 3.5 प्रकारचे पर्व काळे महाराज. फक्त मी सांगते, तुम्ही पटापट लक्षपूर्वक ऐकता. जे सांगितलं ते लक्षात किती बसले हे मी तुम्हाला विचारणार, तरच पुढचं कीर्तन करणार. नाही तर इथं आटपून घ्यायला हरकत नाही. कारण तुम्हाला किती पचतंय त्याच्यावर कीर्तन अवलंबून आहे बरं का. आपण काही जास्त लवकर हार्डमध्ये घुसलो नाही किंवा खोलवर नाही. अगदी वरचं चाललंय सगळं, वरचं तुम्हाला कळल, उमजल, समजल. कारण 7-8 महिन्याचा कालावधी गेलाय. कीर्तनही कमी ऐकले. ते सगळ्या गोष्टीला अनुभवून मी तुम्हाला अगदी महत्त्वाचं सांगते का. पहिला पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 12 वर्षांनी येत असतो महाराज. 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. कोणता सांगा बरं. म्हणा आता काय माहिती. असंच आहे आपलं. पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येत असतो. त्याचं नाव आहे सिंहस्थ पर्वणी. त्याला आपण कुंभमेळा म्हणतो. तो 12 वर्षांनी येत असतो महाराज. तो 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा काहींच्या जीवनात येतच नाही. काही 12 वर्षाच्या आतच उरकून जाते आहे. येतच नाही महाराज. काहींच्या जीवनात एकदा किंवा दोनदा येतो. काही इतके भाग्यवान असतात की त्यांच्या जीवनात 4-5 वेळेला सहज येऊन जातो. आता तुम्ही घरी गेले का विचार करा, आपल्या जीवनात किती वेळा आला. बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला काय आमचं नाशिक लांब, काही लांब आहे का. मी तुमच्याकडे येऊ शकते म्हटल्यानंतर तुम्ही त्र्यंबकला यायलाच पाहिजे. तुम्ही पंचवटीत यायलाच पाहिजे. असं नको व्हायला बुवा आला आणि गेला आणि पंचवटी पाहिली नाही, असं नको व्हायला. म्हणून येऊन जा एकदा. कारण मध्य प्रदेशहून लोक तिथं येतात बरं का गजानन भाऊ. आम्ही 2-3 वर्षापासून तुम्हाला आग्रह करतोय पण तुमचं काही पाऊल निघणं. असं संसारात अटकलं का असंच असतं. असू द्या. मला सांगायचं एक आहे की 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी, त्याचं नाव सिंहस्थ पर्वणी. दुसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 60 वर्षांनी येत असतो. 60 वर्षांनी येणारा पर्वकाळ त्याचं नाव आहे कपिला षष्ठी. ती कपिला षष्ठी काहींच्या जीवनात येत नाही महाराज. काही आल्या जातात. काहींच्या जीवनात एकदा येते आणि काही इतके भाग्यवान असतात की त्यांच्या जीवनात 2दा येते. आता काही इथं गणिती अभ्यास करणारे असेल महाराज, ते म्हणतील ताई येत नाही आम्हाला मान्य आहे. एकदा येते तेही मान्य आहे, पण 2दा कशी काय येईल. संत जर म्हणतात 100 वर्षाची गणना 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षात 2दा कशी काय येईल तेही पण सांगते ऐका. योगायोगाने ज्या वर्षी तुम्ही जन्माला आलात त्या वर्षी जर कपिला षष्ठी असेल तर ती एकदा. आणि योगायोगाने तुम्ही 60 वर्ष जगलात आणि पुन्हा कपिला षष्ठी आली तर ती 2दा. म्हणजे काहींच्या आयुष्यात येत नाही, काहींच्या आयुष्यात एकदा येते आणि काहींच्या आयुष्यात 2दा येते. दुसरा पर्वकाळ 60 वर्षांनी येतो, त्याचं नाव कपिला षष्ठी. तिसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 71 वर्षांनी येत असतो. आणि 71 वर्षांनी येणारा पर्वकाळ त्याचं नाव आहे अर्ध उदय पर्व. त्या अर्ध उदय पर्वाचंही तसंच आहे. काहींच्या आयुष्यात येत नाही, काहींच्या आयुष्यात एकदा येतो आणि काहींच्या आयुष्यात 2दा येतो. आता मी तुम्हाला 3 पर्वकाळ सांगितले. 3 पर्वकाळ सांगितले. आता आपण पुण्यस्मरण करतोय, पण ते पुण्यस्मरणाचा फायदा मला सांगायचा आहे म्हणून एवढं सगळं सांगावं लागतं. 3 पर्वकाळ सांगितले. अर्धा पर्वकाळ माझा सांगायचा राहिला, पण तत्पूर्वी आपण जरा परीक्षा घेऊ की तुमच्या डोक्यात किती राहिले, म्हणजे मला पुढं बोलायला. ऐका. पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येतो, त्याचं नाव काय. पटापट बोला. तुमच्या तोंडाला काय आमच्यासारखे मुसके नाही आहे, कारण आमच्या इकडे सगळ्यांनीच मुसके घालेले राहतं महाराज. आता पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी, त्याचं नाव काय. कुंभमेळा. दुसरा पर्वकाळ 60 वर्षांनी येतो, त्याचं नाव काय. अगदी बरोबर. खूप जागृत आहात हो तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आणि तिसरा पर्वकाळ 71 वर्षांनी येतो, त्याचं नाव काय. जाऊ द्या जरा हार्ड मी सांगून टाकते, काही टेन्शन घेऊ नका. मी तुमचेच आणि तुम्ही माझेच. कारण तुम्ही माळ करीन, मी माळ करीन, जे नाही त्याचं ना आपलं काही पटत नाही बुवा. म्हणून मला सांगायचं आहे की 71 वर्षांनी येणारा पर्वकाळ त्याचं नाव आहे अर्ध उदय पर्व. तो अर्ध उदय पर्व 71 वर्षांनी येतो. हे 3 पर्वकाळ. पण अर्धा जो पर्वकाळ आहे 3.5 पर्वकाळापैकी तो अर्धा पर्वकाळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार म्हणजे येणार. आणि त्या अर्ध्या पर्वकाळाचं नाव आहे प्रथम वर्ष श्राद्ध. एखादं म्हणलं ताई मला अजिबात श्राद्ध आवडत नाही तरी येणार, आणि आवडलं तरी येणार. ते वर्ष श्राद्ध प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं महाराज. आणि त्या वर्ष श्राद्धाला
त्या वर्ष श्राद्धाला कुटुंबाने करावयाचे दान इथं थोडक्यात वर्णन करते म्हणजे तुम्हाला कळेल, ऐका. कारण येत महाराज, दशक्रिया विधीपासून श्राद्धापर्यंत तुम्ही जे जे देतात ते ते त्या व्यक्तीला पोहोचत असतं आणि त्यानुसार त्याला मुक्ती प्राप्त होत असते. म्हणून दशक्रिया विधीपासून सुरुवात करते. 10व्याला कुटुंबाने 3 प्रकारचं दान न चुकता करावं. पहिलं दान आहे पिंडदान. त्या पिंडदानाला विशेष महत्त्व आहे. काही काही लोक मला विचारतात, ताई तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण सांगितलं की ते म्हणतात, ताई ह्या भुरसटलेल्या गोष्टी अंधश्रद्धा का वर्णन करतात तुम्ही, का ते पिंडदानाचं महत्त्व सांगतात? महाराज मी नाही, त्या पिंडदानाला देवादिकांच्या काळातही महत्त्व होतं ना महाराज, महत्त्व होतं. किती महत्त्व होतं सांगू का? राजे दशरथांचं पिंडदान राहून गेलं म्हणून प्रभू रामचंद्र गयेवरून प्रवास करत असताना प्रभू रामचंद्रांनी सीतेला सांगितलं, बाई सगळं झालं पण राजे दशरथांचं पिंडदान राहून गेलं, ते आपल्याला करावं लागणार आहे. कारण पितृंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे आहे. कारण देवाचे किती आशीर्वाद असले पितृदोष असला तरी पितृदोष देवाच्या आशीर्वादाने जात नाही. पितृदोष पितृंचं दान केल्यानंतर जात असतं. त्याच्यासाठी पिंडदान आपल्याला करायचं आहे. देवादिकांच्या काळात पिंडदान महत्वाचं. प्रभूंनी सांगितलं सीतेला, तुम्ही इथे थांबा, मी पिंडाला लागणारी सामुग्री घेऊन येतो. आणि तेवढ्या सीतामाई त्या गयेला फाल्गू नदीच्या काठावर थांबलेल्या. आणि थांबलेल्या असताना झालं काय महाराज, आश्चर्य असं घडलं. मात्र त्या फाल्गू नदीच्या पाण्यातनं 2 हात वरती आले आणि सांगितलं, राजे दशरथांचे हात होते. सांगितलं, आत्ताच्या आत्ता या वेळेला मला पिंडदानाची गरज आहे महाराज. सीतामाईने विचार केला, महाराज पिंडदानाची वेळ निघून गेली तर नंतर पिंडदान करायला अर्थ उरत नाही. म्हणून आजही पिंडदानाची वेळ प्रत्येक ठिकाणी फिक्स झालेली आहे. काहींच्या गावामध्ये 10लाच पिंड ठेवल्या जातो, काहींच्या गावात 11लाच पिंड. 1 मिनिट इकडे तिकडे झालं तरी पिंडाला अडचण येत असते. आणि म्हणून सीतामाईने विचार केला, त्यांचा मुलगा काय मी काय सारखीच आहे महाराज. तेव्हा सारख्या सुना आत्ता जर असता तर आता कुटुंबांचं वाटोळं झालं नसतं महाराज. सासऱ्याला बाप म्हणणारी सीतामाईच होत्या महाराज. आणि आत्ता काही काही कीर्तनकार म्हणतात आम्हाला लेडीज कीर्तन चालत नाही. फार दुर्दैवी गोष्ट आहे महाराज. सीतामाईने पिंडदान करावं. ज्या वेळेला सगळ्या देवांची ताकद संपावी त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी देवीनं अवतार घ्यावा, महिषासुराचा वध करावा. कसं काही चालत नाही, ही मोठी शंका आहे महाराज. असो मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण सीतामाईचा अधिकार सांगते महाराज. सीतामाईने वाळूचे पिंड केले. विचार केला, स्वामी येतील विचारतील पिंडदान केलं का. तेव्हा मी जरी म्हटले केलं तरी पुन्हा विचारतील केलं, याला पुरावा काय. मग पुरावा कोणीतरी ठेवलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा ब्राह्मणाला बोलवलं, मग नंतर गाईला बोलवलं, नंतर तुळशीला बोलवलं, नंतर फाल्गू नदीला बोलवलं आणि नंतर मात्र वटवृक्षाला सांगितलं, तुमच्या पाचींच्या साक्षीनं मी पिंडदान करते. स्वामी आले का फक्त तेवढा निरोप त्यांना द्या. महाराज पिंडदान करायला सुरुवात केली. पिंडदान पूर्णपणे आटोपलं. प्रभू तिकडनं आले, सीतामाईला सांगितलं, चला पटकन पिंडदान करायचं आहे. आणि मग सीतामाईने म्हणावं, स्वामी तुम्ही येण्याच्या आतच मी पिंडदान करून टाकलंय. तुम्ही पिंडदान केलं? होय म्हणले, मी पिंडदान केलं. तुम्ही पिंडदान केलं, याला पुरावा काय? म्हटले, मला माहित होतं तुम्ही पुरावा विचारणार. ही ब्राह्मण देवता समोर आहे, तिला विचारा मी पिंडदान केलं की नाही. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी ब्राह्मण देवतेला विचारलं, तुम्ही होता तिथं मी पिंडदान केलं तेव्हा, मग स्वामींना सांगा मी पिंडदान केलंय की नाही. आणि मग ब्राह्मण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहिले. विचार केला, मी जर आता म्हणावं की सीतेनं पिंडदान केलं तर पुन्हा परत प्रभू पिंडदान करणार नाही, आणि पुन्हा प्रभूंनी पिंडदान केलं नाही तर आपल्याला आपली दक्षिणा मिळणार नाही. प्रश्न दक्षिणेचं कोणी ब्राह्मण नाही ना, आता काय आपल्याला घाबरायची गरज नाही, शास्त्रात वर्णन म्हणून. प्रश्न दक्षिणेचा होता. ब्राह्मण देवता खोटं बोलली आणि सांगितलं, सीतेने जे पिंडदान केलं ते प्रत्यक्षरित्या मी माझ्या डोळ्यानं बघितलंच नाही. आणि मग सीतेला राग आला महाराज. सीतेने सांगितलं, वेदांताचा अभ्यास असताना, तत्वज्ञानाचा अभ्यास असताना, एवढा अभ्यास असताना तुम्ही खोटं बोलतात तर माझा तुम्हाला श्राप आहे. लोकांनी किती दिलं तरी तुमच्या जीवनातली हावहाव कधीच संपू शकत नाही. म्हणून तुम्ही ब्राह्मणाला किती द्या तरी नाही हा शब्द त्यांच्याकडं नाही. तुम्ही छत्री दिली तरी येऊ द्याच, चपला दिल्या तरी येऊ द्याच, आणि दाढी दिल्या तरी येऊ. हा काही माझा नाही बरं का, सीतेचा श्राप ब्राह्मणाला होता. ब्राह्मण खोटं बोलले. दुसऱ्यांदा पवित्र गाय, तू पवित्र गायस, मग मला सांग मी पिंडदान केलं ते पाहिलंय की नाही. गायनं सांगितलं, गायनं विचार केला, ब्राह्मण खोटं बोलले, मग आपण खरं बोलून काय करायचं. गाय म्हणली, महाराज सीतेनं जे पिंडदान केलं ते प्रत्यक्षरित्या मी पाहिलं नाही. राग आला महाराज. आणि मग सीतेनं गाईला श्राप दिला, अरे पवित्र गाय असून खोटं बोलतेस, मग तुला माझा श्राप आहे, तुझं मुख अपवित्र खाल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही गाईला किती खायला द्या, जर मोकळं जर सोडलं ना ती उखारड्यावर चरायला जात असते.
तिच्या मुखाला श्राप होता. म्हणून गाईचं दर्शन घेताना पृष्ठभागाचं घ्यावं, मुखाचं घेऊ नये, कारण खोटं बोललेलं मुख होतं. गाय खोटं बोलली, तुळशीकडे पाहिलं, तू पवित्र तुळस आहे, मग तू तरी सांग मी पिंडदान केलंय की नाही. तुळशीने विचार केला, गाय खोटं बोलली, ब्राह्मण खोटं, आता मी खरं बोलून काय करू. तुळस खोटं बोलली महाराज. तुळस, सीतेने जे पिंडदान केलं ते प्रत्यक्षरित्या मी पाहिलं नाही. राग आला, सीतेनं तुळशीला श्राप दिला. तू लोकांच्या किती घरासमोर वृंदावनात राहिली, तरी मात्र लोकांनी किती पाणी घातलं तरी 6-7 महिन्याच्या वर तू टिकू शकत नाही. तुम्ही तुळशीला किती पाणी घाला महाराज, ती 6-7 महिन्याच्या वर टिकत नाही. कारण श्राप कोणी दिलेला होता? सीतेनं. तुळस खोटं बोलली. फाल्गुन नदीला विचारलं, तू पवित्र जल आहेस, पवित्र गंगा आहेस, मग मला सांग मी जे पिंडदान केलं ते पाहिलंयस का तू. मात्र फाल्गुन नदीनं विचार केला, ब्राह्मण खोटं बोलले, तुळस खोटं बोलली, गाय खोटं बोलली, खरं बोलून मी काय करू. फाल्गुन नदीनं सांगितलं, सीतेने जे पिंडदान केलं ते प्रत्यक्षरित्या मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं नाही. श्राप दिला महाराज सीतेनं. अरे नदी असून खोटं बोलतेस, जल असून खोटं बोलतेस, तुला किती मोठा महापूर जरी आला तरी तो 24 तासाच्या आत ओसरून जाईल, आणि तुझं जे पाणी साठलेलं आहे त्याच्यामध्ये किडे आणि जंतू पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आजही चारीधाम यात्रा करा, आजही तुम्हाला फाल्गुन नदीच्या डबक्यांमध्ये किडे आणि जंतू दिसतील. त्याचं कारण आहे सीतामाईने फाल्गुन नदीला श्राप दिला होता. आता हे चौघही खोटं बोलले. शेवटचा पुरावा राहिला होता, आणि त्याचं नाव काय? वटवृक्ष. अगदी बरोबर, वटवृक्ष राहिले. आणि वटवृक्षाला सीतामाईने सांगितलं, ऐका आता सगळे खोटं बोलले, तुमच्यावर सगळं निर्धारित आहे, तुम्ही सांगा जे मी पिंडदान केलं ते तुम्ही पाहिलंय का. वटवृक्षाने विचार केला, माझ्या सीतामाई करता मला खरं बोलावं लागणार आहे. वटवृक्षाने सांगितलं, महाराज सीतेने जे पिंडदान केलं ते प्रत्यक्षरित्या मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. सीतामाईला आनंद झाला. सीतामाईनं वडाला आशीर्वाद दिला, जगात अनेक झाडं येतील आणि अनेक झाडं जातील, पण सगळ्यांपेक्षा दीर्घ आयुष्य फक्त तुलाच राहणार आहे. म्हणून वडाचं आयुष्य वाढलं, याला कारण आहे सीतेचा आशीर्वाद. मला या सगळ्या मागं एकच सांगायचं होतं, राहिलेलं राजा दशरथांचं पिंडदान सीतामाईनं सुद्धा पूर्ण केलं. महाराज देवादिकांच्या काळात पिंडदानाला महत्त्व, साधू संतांच्या काळात पिंडदानाला महत्त्व. कशा स्वरूपाने? जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये एकूण 4,500 अभंग आहे महाराज. 4,500 अभंगापैकी तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा राहिलेलं पिंडदान केलं. तुकोबारायांनी वर्णन केलं, पिंड पदावरी दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी. पिंड पदावरी दिला आपोलिया करी, आपोलिया करी, दिला आपोलिया करी. पिंड पदावरी दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी. पिंड पदावरी दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फिटण्याकरता तुकोबारायांनी सुद्धा पिंडदान केलं. म्हणजे साधू संतांच्या काळातही पिंडदान तेवढंच महत्त्वाचं, आजही महत्त्वाचं ना. आपण नसलो तरी ते तेवढंच महत्त्वाचं असणार. म्हणून पहिलं दान पिंडदान करावं, दुसरं दान ज्ञानदान करावं, तिसरं दान अन्नदान करावं, 10व्याला जाणाऱ्या नातेवाईकांनी 4थं दान करावं, ते म्हणजे तिळदान करावं. दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी, तिळ वाहिल्याशिवाय येऊ नये दाव्यावरून महाराज. दशक्रिया विधी आटोपला 13व्याच्या दिवशी 13 जण जेव घालावे. मग मासिक श्राद्ध सुरू होतं. एक महिन्याला एक उपास करू जेव घालावा. पण हरिपाठ वाचावा किंवा ज्ञानेश्वरीतला 12वा किंवा 18वा अध्याय वाचून मग जेव घालावा. नाही काही जमलं तर रामकृष्ण हरी म्हणावं, मग जेव घालावं. असे सगळे 1 महिने गेले की किती महिन्यानं श्राद्ध येतो? नाही, ते पाश्चात्य धर्म संस्कृतीनुसार इंग्रजी महिन्यांनुसार
पण तिथीनुसार जर पाहिलं तर 11.5 महिन्यानं श्राद्धाचा विधी येतो आणि त्या श्राद्धाच्या विधीला परत कुटुंबानं न चुकता 3 दान करावं. पहिलं दान पिंडदान, दुसरं दान ज्ञानदान, तिसरं दान अन्नदान. आणि मग हे दान झाले की मग त्याचा तिथून पुढचा प्रवास सुरू होतो महाराज. आणि मग आता तुम्ही जे काही वर्षानुवर्ष पुण्यस्मरण घालताय आणि पुण्यस्मरणाने मात्र जे जे दान करतात त्या दानाच्या स्वरूपाने फलश्रुती म्हणजे पितृंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. पितृंचे आशीर्वाद फार महत्त्वाचे. मग तुम्ही म्हणाल ताई वर्षानुवर्ष ते आशीर्वाद मिळतात का? मिळतात ना महाराज. कारण 365 दिवसांमध्ये 14 दिवस पितृपक्षाचे असतात ना. 365 दिवसांमध्ये 14 दिवसाला खूप खास महत्त्व दिलेत ना महाराज. त्या पितृपक्षाला खूप महत्त्व दिलं. पितृतृप्त केलं की वर्ष चांगलं जातं. तसं प्रत्येक पुण्यस्मरणाला तुम्ही जर कीर्तन ठेवत असाल तर याच्यापेक्षा भाग्याचं लक्षण आणखीन काय असू शकतं? विचार करा ना महाराज. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती कुटुंबाचे, कल्याण इच्छिती कुटुंबाचे, कल्याण इच्छिती कुटुंबाचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती कुटुंबाचे. त्या पितृंचे आशीर्वाद गजानन भाऊंच्या जर कुटुंबाला असेल तर कुटुंबाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त त्यांनाच आशीर्वाद नाही तर तुम्हाला सगळ्यांना कीर्तन ऐकायची संधी मिळते म्हणजे खरंच दुग्ध शर्करा योग आहे. दुधात साखर पडली की दूध गोड लागतं, तसं कीर्तन तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळतं. याच्यापेक्षा दुग्ध शर्करा योग काय असणार आहे महाराज. म्हणून त्यांचे आशीर्वाद मिळण्याकरता हे पुण्यस्मरण आहे महाराज. मग मला सांगायचं आहे की पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण महाराज हा देह नुसता कमवण्यासाठीच नाही मिळाला तर भगवंताने देह जर दिला असेल तर तो भगवंताचं भजन करण्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. मग हा देहाने जर भजन होत असेल तर आपल्यासारखं भाग्यवान या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. आणि आपल्याला मिळाला पण शोकांतिका एवढीच आहे की आपल्याला मिळाला पण कळाला नाही. एक वर्ग असा आहे ज्याला कळाला पण मिळाला नाही आणि एक वर्ग असा आहे ज्यांना कळालाही नाही मिळालाही नाही. त्यांचं काय उपयोग आहे महाराज. ज्यांना कळालाही नाही आणि मिळालाही नाही आणि ज्यांना मिळाला पण कळाला नाही त्याच्यात तुम्ही आम्ही बरोबर आहे ना. त्याच्यात तुम्ही आम्ही आपल्याला अद्यापही कळाला तुम्हीच मान्य करता. भाऊ माझं काही मत नाही पण तुम्ही मान्य करता, खरं बोलतात हेच मला फार बरं वाटतं. कारण काही खरं बोलतच नाही मग ते बरं वाटत नाही नाही का. म्हणून मात्र खरं बोललं की बरं वाटत असतं. असो मला सांगायचं एक महाराज, वास्तविकता हा देह फक्त आपल्यालाच दिलाय देवाने. हा देह आपल्यालाच दिलाय महाराज. नाही पण मला कधी कधी असं वाटतं आपल्याला मिळूनही कळाला नाही आणि वास्तविकता काहींना मिळाला नाही पण तरी चांगल्या पद्धतीने कळाला. तुम्ही पाहणं कधी कधी माणसापेक्षा जनावर सुद्धा चांगले वागतात. काय मत आहे महाराज तुमचं? खरंच चांगले वाग. तुम्ही बैल पाहिलाय का? बैल आपण सगळे शेतकरी बैल पाहिलेलाच असावा. आता आमच्याकडे ट्रॅक्टरमुळे जरा कमी पडले पण आहे थोडक्यात थोडे. पण बैल पाहिला ना महाराज. तुम्ही पहा बैलांचे मालक इथं बसले असतील महाराज. ज्यांच्या घरी बैल येते पहा त्या बैलाची त्या मालकाची इतकी घसरट असते महाराज. तो मालक बैलापाशी गेला ना की नुसतं बैलाला हात लावला तरी त्या बैलाला बरं वाटतं. ते खाली मान घालून उभं राहतं. काय मालकाला पाहिलं की खाली मान घालून उभं राहतं. पण एक परका व्यक्ती जाऊ द्या बैल शिंग हलवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बैलाला आपलं कळतं आणि परक कळतं. आणि माणसासारखे माणसं बायको म्हणती 1 सेकंद सुद्धा तुमच्या आईला सहन करू शकत नाही. तिचं ऐकतो खुशाल आईला घराच्या बाहेर काढतो. मग बैल चांगला का माणूस चांगला? धन्य तुमचे खरं बोलतात व मला एवढंच बरं वाटतं. बैल चांगला पण बैलाच्या सुद्धा देहाची अपेक्षा देवानं केली नाही. उत्तर 1 बैलाला मोक्ष नाही. तुम्ही पाहणं महाराज माणसासारखी माणसं चोरी करतात आणि त्या चोराला सापडून देणं हे कुत्र्याचं काम आहे. मग कुत्रं चांगलं का माणूस चांगला? याच्यापेक्षा आणखीन खाली काय बोलायचं महाराज. कुत्रं चांगलं पण तरी सुद्धा कुत्र्याच्या देहाची अपेक्षा देवानं केली नाही. उत्तर 1 कुत्र्याला मोक्ष नाही. काय झालं महाराज एका घरात इतके उंदरं झाले. उंदरं होऊ नये पण झाले उंदरं. इतके उंदरं झाले बायको नवऱ्याला सारख्या शिव्या द्यायची. तुम्ही बावळट आहात मूर्ख आहात तुम्हाला काही कळत नाही. घरात इतके उंदरं झाले काही कळत नाही. त्याला असा वैताग आला महाराज. त्याने विचार केला रोज बायकोच्या शिव्या खायला लागतात आता काहीतरी केलं पाहिजे. त्याने एक भलं मोठं मांजर आणलं घरात सोडून दिलं. त्या घरामध्ये त्या मांजरानं औषधाला सुद्धा उंदीर ठेवला नाही गड्या. सगळे उंदरं खाऊन टाकले. पण मांजराचा स्वभाव आहे
याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल, ते सारखं तोंड घालायला लागलं. पुन्हा बायकून नवऱ्याला शिव्या दिली, मूर्ख आहात तुम्ही, बावळट आहात, तुम्हाला काही कळत नाही. मांजर आणून ठेवलं किती वैताग देतं, सारखं झाकण ठेवायला लागतं, सारखं उघडं करत. त्या मांजराला काही कळतं का? त्यानं विचार केला आता या मांजराचं काहीतरी केलं पाहिजे. त्यानं गोणी घेतली, गोणीत ते मांजर घातलं, गोणीला गच्चा बांधला, गोणी अशी खांद्यावर घेतली, 20-40 किलोमीटरवर गेलं आणि तिकडं मांजर सोडलं. तिकडनं घाम पुसत आलं. मे महिन्याचे दिवस होते, उन्हाळा होता, कडाक्याचं ऊन लागत होतं. पण त्यानं विचार केला आता बायकोचं काही टेन्शन राहिलं, आता काही शिव्या खायला लागणार नाही. घरी आलो महाराज, हातपाय धुतले, बाकडे मात्र पलंगावर बसलं आणि बसल्याबरोबर बायकोला सांगितले, बघ ज्याचं तुला टेन्शन होतं ते मांजर मी सोडून आणले, आता पटकन काहीतरी थंड करून आण. तिनं तेवढ्यात निंबू सरबत केला, घेऊनच आली महाराज. हातातला ग्लास त्याच्या हातात दिला, त्यानं ते निंबू सरबत पाहिलं, ओठाला लावलं. नुसता लावायचा उशीर, घोट सुद्धा घेतला नाही, नुसता ओठाला लावला. तेवढ्यात ते मांजर दारात आणि ते म्हणलं म्याऊ. कळतंय का? 40 नाही 100 किलोमीटर सोडा, 100 तरी ते न विसरता घराकडे आल्याशिवाय राहत नाही. माणसासारखे माणसं खुशाल दारू पितात, नाल्यात लोळतात, दुसऱ्याला विचार माय घर कुठे, आता तू लोक काय सांगतील तुझे घर कुठे. मग माणूस चांगलं का मांजर चांगलं? मांजर चांगलं. पण तरी सुद्धा मांजराच्या देहाची अपेक्षा देवानं केली नाही. उत्तरे मांजराला मोक्ष नाही, कुत्र्याला मोक्ष नाही. मोक्ष आहे केवळ माणसाला, पण सगळ्यांनाच आहे का? अजिबात नाही. मग कुणाला मोक्ष आहे? ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याच्याच मात्र हातात मोक्ष आहे. म्हणून मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर मुखाला नाम असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आत्ता केलं तर अंतकाळी मुखाला येईल. म्हणून अंतकाळाचे मती तेची प्राणी ऐसी गती, तया लागी श्रीकृष्णा चित्ती अहोरात्री स्मरावा. अहोरात्रंदिवस तुम्ही त्याचं स्मरण करा, तेव्हा अंतकाळी मुखाला नाम येईल. आणि मुखाला इथं आल्यानंतर नाम येतं हे संतांना माहीत आहे. म्हणून संतांनी पुन्हा पुन्हा या इहलोकातल्या देहाची अपेक्षा केली. हे अभंगाच्या प्रथम चरण. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, हो इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, हो इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, हो हो देव इच्छिता ती पाहे, 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 देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, हो धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. इहलोकीचा देह, देह इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देवानं सुद्धा इथं येण्याची इच्छा केली. इतका हा मनुष्य देह महत्वाचा आहे, पण सगळ्यांचाच नाही महाराज. त्या देहाने भगवंताचं भजन होत असेल, त्या देहाला देवाला सुद्धा यावंसं वाटलं. पण तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थी मी धन्य आहे, कारण एक मी दास झालो. कुणाचं? प्रपंचाचं नाही, संसारातल्या लोकाचं नाही. संसाराचं दास व्हायला फार काही लागत नाही, पत्नीचं दास व्हायला फार काही लागत नाही, पतीचं दास व्हायला खूप काही लागत नाही. पतीच्या सगळं पुढे पुढे केलं, सगळं भाजी भाकरी सगळं बनवून दिलं की पतीचं दास होतं.
पण मी पत्नीचा दास झालो नाही, मी कुटुंबाचा दास झालो नाही, मी संसाराचं दास झालो नाही, मी दास्यत्व स्वीकारलंय फक्त त्याचं, म्हणून इथं आलो. धन्य आहे हे अभंग. धन्य आम्ही जन्म आलो, 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 धन्य आम्ही जन्म आलो. धन्य आम्ही जन्म आलो.